मुदत संपलेली आहे विधानसभेची। नवीन विधानसभा 26 तारखेला नवीन सरकार हे अस्तित्वात येणं हे घटनेनुसार आवश्यक होतं। आता हे त्यांचे भाडोत्री कायदे पंडित काही कागद आणून दाखवतील, पण आम्ही जर असतो तर एवढ्याला राष्ट्रपती राजवट लावली असती। मी वारंवार सांगतो, अद्याप कोणीही सरकार स्थापनेचा दावा केलेला नाही। निकाल लागून किती दिवस झाले? 10 दिवस होऊन गेले। 24 तासामध्ये खरं म्हणजे एवढं बहुमत आहे, सरकार स्थापनेचा दावा करायला पाहिजे होता। अद्याप ह्यांच्यापैकी कोणीही सरकार स्थापनेचा दावा का केला नाही? का केला नाही? बहुमत आहे ना आपल्याकडे, सरकार स्थापनेचा दावा आपण केला नाही। अद्याप मुख्यमंत्री कोण, भारतीय जनता पक्षाचा विधिमंडळ पक्षाचा नेता कोण, या संदर्भात निर्णय झाला नाही। इतका मोठा पक्ष, इतके मोठे नेते, इतकं मोठं बहुमत, तरीही विधिमंडळ पक्षाचा नेता ते अद्याप त्यातून निवडू शकले नाही। सरकार स्थापनेचा दावा नाही, अद्याप राज्यपालांना कोणी भेटलेलं नाही जाऊन सरकार स्थापनेसाठी, आणि राज्यपाले चालू देतात काळजीवाहू सरकार घटनाबाह्य। आणि त्या पक्षाचे प्रांताध्यक्ष बावनकुळे सांगतात 5 तारखेला शपथ घेऊ। हे का राज्यपाल आहेत का? हे म्हणतात 5 तारखेला